नमस्कार, मी चिंतामणी सहस्रबुद्धे. महाराष्ट्र वृत्तदर्शन आणि युवाग्राम न्यूज या चॅनलच्या करेक्ट कार्यक्रम ह्या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जोमात चालू आहेत. सांगली जिल्ह्यातही आता चांगला धुरळा उडायला लागलेला आहे आणि या सांगली जिल्ह्यामध्ये या निवडणुकीमध्ये कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याची अंदरकी बात जी आहे ती आमच्या ह्याच करेक्ट कार्यक्रम या कार्यक्रमातून आपण अवश्य पहा. आपण आज बोलणार आहे ते राष्ट्रवादी म्हणजे पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांच्यात जो आता राजकीय संघर्ष सुरू आहे आणि त्याचं लोण आता सांगली जिल्ह्यात आलेलं आहे त्याबद्दल आपण बोलणार आहे. आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा अखंड होती तेव्हा जयंतराव पाटील आणि अजितदादा पवार यांच्यात सातत्यानं संघर्ष चाललेला होता. अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते झाले आणि ही दोन्ही पदं जयंतरावांच्या दृष्टीनं हुकली. त्यामुळे साहजिकच दोघांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता आणि अजितदादा बाहेर पडल्यानंतर जयंतराव आता त्या पक्षामध्ये एकमेव अनुभवी नेते असे ओळखले जातात. परंतु हा जो संघर्ष आहे त्यांच्यातला जो पूर्वीच्या अखंड राष्ट्रवादीमध्ये होता तो आता राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर सांगली जिल्ह्यात पण येऊन पोहोचलेला आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये जयंतरावांना शह द्यायकरता म्हणून अजितदादा पवार यांनी जोरदार पावलं उचललेली आहेत. त्यांनी सगळ्यात पहिलं मोठं पाऊल उचललं असेल तर ते माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना त्यांनी आमदारपद बहाल करून टाकलं आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. इद्रिस नायकवडी यांना खरं म्हणजे काही वर्षांपूर्वी जयंतराव पाटील यांनीच सांगली मिरज कुपवाड महापालिकेचं महापौर केलेलं होतं. परंतु नंतर त्यांनी जयंतरावांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा महापौरपद सोडायला नकार दिला आणि तिथून जयंतराव आणि इद्रिस नायकवडी यांच्यामध्ये जोरदार संघर्ष झालेला होता. त्याच इद्रिस नायकवडींना बरोबर पुन्हा अजितदादांनी आमदार केलेला आहे आणि जणू काही एक प्रकारे जयंत पाटलांना त्यांनी आव्हानच दिलेलं आहे. आता दुसरी एक ह्याच्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादा पुन्हा एकदा जयंत पाटलांना आव्हान देत आहेत ते असं की तासगाव, कवठेमहांकाळ, इस्लामपूर आणि शिराळा हे 3 मतदारसंघ अजितदादा गटाकडं मागितले जात आहेत अशी चर्चा जोरात चालू आहे आणि विशेषतः तासगाव, कवठेमहांकाळ आणि इस्लामपूरमध्ये तर अधिकच जोरात चर्चा सुरू झालेली आहे. हे तिन्ही मतदारसंघ जर आपण पाहिले तर तासगाव, कवठेमहांकाळ भाजपकडे आहे, शिराळा मतदारसंघ भाजपकडे आहे आणि इस्लामपूर मतदारसंघ परंपरेप्रमाणे युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेकडे आहे. परंतु तिन्ही ठिकाणी अजितदादा गट मागणी करतोय ती अशा करता की जयंतरावांना शह द्यायचा म्हणून. आता तासगाव, कवठेमहांकाळमध्ये अशी गंमत झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे तुतारी या चिन्हावर लढणारे रोहित पाटील जे आबा पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाचे संजय काका पाटील किंवा त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील किंवा माजी मंत्री अजितराव घोरपडे या 3 जणांची नावं आघाडीवरती आहेत. आता हे तिन्ही म्हणजे संजय काका पाटील आणि अजितराव घोरपडेंचा गट यांच्यामध्ये फारसं सख्य नाही. मागच्या 2-4 निवडणुकांचे अनुभव जर आपण लक्षात घेतले तर दोन्ही गटांचा एकमेकावर अजिबात विश्वास नाही. परंतु आता ह्या दोघांना एकत्र आणून त्यांची एकत्र मोठ बांधून रोहित पाटलांच्याविरुद्ध मोठी आघाडी तयार करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि रोहित पाटलांना शह द्यायकरता म्हणून कदाचित अजितराव घोरपडे सरकार यांचा गट आणि संजय काका पाटील यांचा गट एकत्र येईल. तिथं कदाचित या तिन्हीपैकी कुणी निवडणूक लढवेल जास्त करून शक्यता आहे प्रभाकर बाबा पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि मग तिथं तुतारीच्या चिन्हावर लढणाऱ्या रोहित पवारांना तिथं रोहित पाटीलना जोरदार विरोध होणार आहे. हे तिथलं एक राजकारण झालं. अर्थात त्यात अजून एक अंतर्गत राजकारण आहे. त्यात राष्ट्रवादी अंतर्गत म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादी अंतर्गत सुद्धा थोडीशी याला राजकारणाला एक किनार आहे. ती पण काही दिवसात आपल्याला लक्षात येईल की त्यातून सुद्धा रोहित पाटलांना तिथं कसं नामोहरम करायचं असे प्रयत्न चालू आहेत. दुसरा मतदारसंघ येतो इस्लामपूर की ज्या मतदारसंघावरती गेली 35 वर्ष जयंतराव पाटील यांचं वर्चस्व आहे. त्या ठिकाणी त्यांना शह द्यायकरता आतापर्यंत बरेचदा प्रयत्न झाले. विलासराव शिंदे साहेबांनी निवडणूक लढवली, त्यानंतरही अनेकांनी निवडणूक लढवली, परंतु काही फारसा उपयोग झाला नाही. परंतु यावेळेला मात्र तिथं त्यांच्या विरुद्ध तोडीसतोड निवडणूक लढवू शकतात असे निशिकांतदादा पाटील माजी नगराध्यक्ष यांना बळ द्यायचं काम सुरू झालेलं आहे आणि ही सीट अजितदादा पवार यांच्या गटानं त्यांच्या राष्ट्रवादीला मागितलेली आहे. म्हणजे तिथंही तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत जर झाली तर निशिकांतदादा पाटील हे उमेदवार दिले जातील भाजपतर्फे अजितदादा गटाला आणि अजितदादा गटातर्फे ते घड्याळ हे चिन्ह घेऊन मैदानात उतरतील अशी चिन्ह आहेत. आता तिथंही परत गंमत आहे. तिथंही महाविकास आघाडीमधला जो काँग्रेसचा गट आहे, जो जिल्ह्यातला पण गट आहे, तिथला स्थानिक गट पण आहे, ते थोडीशी ताकद
निशिकांत दादाच्या पाठीशी उभी करतील का, अशी एक शंका व्यक्त केली जाते. किंबहुना तशी जोरदार चर्चा चालू आहे. आणि तसं झालं तर महाविकास आघाडीतला राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादीचा एक गट तासगाव कवठेमहांकाळमध्ये आणि काँग्रेसमधला एक मोठा गट जिल्ह्यातला आणि त्या स्थानिक पातळीवरचा हा इस्लामपूर मतदारसंघामध्ये असं राजकारण जोरात जयंत पाटलांच्या विरुद्ध रंगणार आहे. आणि ही स्पर्धा जी आहे शिराळ्यातही तसंच चालू आहे. शिराळ्यातली सुद्धा जागा अजितदादा पवार गट मागतोय, कारण तिथेही तुतारी विरुद्ध घड्याळ अशीच लढत लावूया असं ते म्हणतात. तसं झालं तर खरी लढत होणार आहे. याचं कारण असं आहे की जो मतदार भारतीय जनता पक्षाकडं किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे जाणार नाही तो अजितदादा पवारांच्या गटाकडे जाईल, त्यांच्या राष्ट्रवादीकडे जाईल असा एक अंदाज आहे. त्यामुळं अजितदादांची उमेदवारी, अजितदादांचं घड्याळ बांधायची या सगळ्यांनी तयारी केलेली आहे 3 मतदारसंघात तरी. आता शिराळा मतदारसंघात नेमकी कुणी तयारी केली आपल्याला काय अजून कळलेलं नाही, कारण ते दोन्ही उमेदवार जे सम्राट महाडिक आहेत आणि सत्यजित देशमुख आहेत हे भाजपचीच उमेदवारी मागतायत. तिथेही जर अजितदादांच्या गटाला उमेदवारी सुटली राष्ट्रवादीला तर मात्र त्यापैकी कुणाला तरी एक घड्याळ चिन्ह बांधायची वेळ येणार आहे, हातामध्ये घ्यायची वेळ येणार आहे आणि तिथेही लढत मोठी जोरदार होणार आहे. आता ह्यातली काय खरी गोम आहे तर सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद हे ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील, महाविकास आघाडीतल्या ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्यांच्याकडे जाणारे उघड आहे. जयंतराव पाटील मागच्या टर्ममध्ये म्हणजे 2.5 वर्षाच्या टर्ममध्ये त्यावेळेला पालकमंत्री होते. तर आत्ता असं आहे की विश्वजित कदम, विशाल पाटील आणि जयंतराव पाटील यांच्या जोरात स्पर्धा चालू आहे की जास्तीत जास्त आमदार काँग्रेसशी निवडून आणायचे असा प्रयत्न विश्वजित कदम आणि विशाल दादा करतायत, तर जास्तीत जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणायचे असा प्रयत्न जयंतराव पाटील करतायत. त्यामुळे साहजिकच पालकमंत्रीपद होणार आहे. त्याचबरोबर हे जयंतराव पाटलांचं नाव तर मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आलेलं आहे आता जोरात, कारण स्वतःच पवारसाहेबांनी इस्लामपूरच्या कार्यक्रमात जयंतराव पाटील हे पुढची जबाबदारी सांभाळतील, महाराष्ट्र सांभाळतील असं जाहीर केल्यामुळं आता त्यांचं नाव मुख्यमंत्री, भावी मुख्यमंत्री म्हणून अधोरेखित झालेलं आहे. त्यामुळं साहजिकच सगळीकडेच जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे. शह काळशिहाचं राजकारण सुरू झालं आहे. आपल्याला माहीत आहे कुणाचंही नाव जेव्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये येतं तेव्हा त्याचे सगळे जे सन्मित्र, हितचिंतक सगळेच एकवटतात आणि कामाला लागतात. तसे ते सगळेच सगळीकडे कामाला लागलेले आहेत. तासगाव कवठेमहांकाळमध्ये सुद्धा असेच कामाला लागतील असं दिसतंय. इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात सुद्धा कामाला लागतील असं दिसतंय. एकूण सगळं राजकारण हे जोरदारपणे सुरू झालेलं आहे. अजितदादा पवार आणि जयंतराव पाटील यांच्यातला संघर्ष सांगली जिल्ह्यात तरी आता पुन्हा नवा जोम धरतोय असं आपल्याला दिसतंय. पाहूया यापुढं काय काय होतंय ते, आणि अशीच अंदर की बात आणि कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करतोय हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला निश्चित यापुढे जास्तीत जास्त ऐकत राहा. धन्यवाद.